व्हाईट कॉलर इश्यू आहे, पण तेच व्हाईट कॉलर आज शिवसेनेला पदवीधर शिक्षक अशा मतदारसंघातून निवडून आणतात. लोकसभेचे निकाल लागलेले आहेत. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेला आहे. लक्षात कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत नरेंद्र मोदीचा पराभव झालेला आहे. महाराष्ट्रातही झालेला आहे. आता इजा बिजारतीचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदीचे लोक आहेत. ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. मगाशी आपले उमेदवार शिवसेना नेते अनिल परब यांनी अनेक तांत्रिक गोष्टी सांगितल्या. शिक्षक मतदारसंघातल्या आपले उमेदवार अभ्यंकर साहेबांनी अनेक गोष्टी सांगितल्या. मतवाद होण्याचं प्रमाण हे पदवीधरांमध्ये जास्त आहे. हा माझा अनुभव आहे. उद्धवजी आपण काहीही म्हणा, पण मशाल आणि धनुष्यबाणामध्ये घोळ करण्याचा जास्तीत जास्त प्रकार हा सुशिक्षितांनी केला. आज सकाळी नाशिकचे काही लोकांशी माझी चर्चा झाली आणि मला आश्चर्य वाटलं. आम्ही धनुष्यबाणाला मत दिलं. आपलंच आहे ना धनुष्य. ही जर परिस्थिती सुशिक्षितांमध्ये असेल तर आपण काय करायचं? पण तरीही एका फार मोठ्या जिद्दीनं आपण ही लढाई केली आणि म्हणून आपण जे संकल्प पत्र सकाळी जाहीर केलं त्यांनी, ते जाहीर केलंय ते आता जरी चिन्ह नसलं तरी ते आपल्याला या मुंबईतल्या पदवीधरांपर्यंत पोहोचवायला हवं. त्याचबरोबर एक मोहीम आपण हाती घेतली पाहिजे सगळ्या पदवीधरांनी इथे असलेल्या, की पुढल्या विधानसभेच्या आधी आपलं मशाल हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.